तर नागपूरमध्ये मुसळधार पावसानं कहर केलेला आहे। पडोळे हॉस्पिटल चौक स्वावलंबी नगरमध्ये पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। कन्नमवार नगर परिसरामध्ये सुद्धा कमरे एवढं पाणी साचल्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। ही दृश्य आपण बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकेल की नागपूरमध्ये किती मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे। पडोळे हॉस्पिटल चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। जवळपास गुडघ्याच्या वरती हे पाणी आहे। स्वावलंबी नगर असेल कन्नमवार नगर या ठिकाणी सुद्धा पाणी साचलेलं आहे। सखल भागांमध्ये तुडुंब असं पाणी साचलेलं आहे। आपण आता कन्नमवार भागामध्ये आपण बघू शकतो थेट दृश्यांमध्ये एक कार अडकल्याचं दृश्य आहे। काही लोक धक्का मारताना दिसत आहे। या साईडला उजव्या बाजूला आपण बघू शकतो एक टू व्हीलर सुद्धा पूर्णपणे बुडालेल्या अवस्थेत आहे। अक्षरशः कमरेपर्यंत पाणी या संपूर्ण परिसरामधल्या इथले काही स्थानिक नागरिक आहे त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया। इथे या परिसरामध्ये नेहमीच पाणी साचतं कारण आज एक अख्ख्या 1.5 तासाच्या पावसात अशी परिस्थिती ही परिस्थिती नेहमी अशीच राहते। मी 3 वर्षापासून या कन्नमवार नगर परिसरामध्ये राहतोय। 2 तास जरी पाऊस झाला तरी कमरे इतकं पाणी या खोलगट भागामध्ये साचते आणि अनेक नागरिकांचं त्यामध्ये नुकसान होतंय। पाण्यामध्ये कार बुडाल्यामुळे त्यांचे नुकसान होतात आहे। बाकी बहुतेक घरांमध्ये पाणी जाते जे खोलगट आहेत आणि या एरियामधल्या प्रवाशांना नागरिकांना जवळपास काही सापांचा काही विंचू वगैरे त्याचा पण त्रास होतो। मदत आली आहे का मनपा प्रशासनाकडून? आतापर्यंत तर काही मदत आली नाहीये। दृश्य बघतोय तिथे काही लोक घरच्या आल्या नाल्या ज्या आहे त्यांची सफाई न स्पष्ट झाल्यामुळे या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।